शिवण मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे गिरिजाला तिच्या बाबांचा फोन आलेला असतो आणि त्यांनी तिला देवी आईच्या मंदिरामध्ये भेटायला बोलवलेलं असतं आणि त्यामुळेच इथे गिरिजा रात्री खूप उशिरा बाहेर पडलेली असते. ती तिच्या बाबांना फोन करत असते पण फोन काही केला लागत नसतो. विचार करत असते की आता एवढ्या उशिरा मला बाबांनी का बरं बोलवलं असेल आणि एवढ्या रात्री असं काय बोलायचं असेल जे की ते मला फोनवर सांगू शकत नाहीयेत. काय झालेलं असेल नेमकं असा विचार गिरिजा करते आणि निघत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता दत्तू घरातून निघत असताना मोनू झोपलेला असतो आणि त्याला उठवून सांगत असतो, "हे बघ बाळा, मी आत्ता बाहेर एका कामासाठी जात आहे." तेव्हा तो म्हणतो, "बाबा एवढ्या उशिरा का जातोयस? एवढं अर्जंट असं काय काम आहे?" एवढ्यातच दत्तू म्हणत असतो, "अरे खरंच खूप अर्जंट काम आहे. हे बघ, तू काळजी करू नकोस, मी ताबडतोब येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत तू दरवाजा उघडायचा नाहीये, समजलं? मी ताबडतोब जाऊन येतो. आराम कर, काळजी घे स्वतःची आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ताईला कधी विसरायचं नाहीये हां. आणि हा बाबा लवकरच जाऊन परत येतोय." "बाबा तू असं का बोलतोयस रे?" "नाही रे बाळा, मला महत्त्वाचं काम आहे ना, मग मी ते करायला चाललोय ना, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी तुला सांगतोय." असं तो म्हणतो आणि निघून जातो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे जो रुद्र आहे त्याला गिरिजाकडून समजलेलं असतं की हे लग्न मी फक्त आणि फक्त माझ्या बाबाला वाचवण्यासाठी केलं आहे. हा लग्न म्हणजे व्यवहार आहे हे त्याला कळलेलं असतं आणि त्यामुळेच तो इकडे नागेश्वरशी बोलायला आलेला असतो. आता नागेश्वरशी बोलत असताना तो म्हणत असतो, "नाही, हे लग्न फक्त एक व्यवहार आहे आणि मी ह्या जबरदस्तीच्या लग्नामध्ये गिरिजाला अडकून ठेवणार नाही." त्यावर नागेश्वर म्हणत असतात, "अरे चिरंजीवा, तुम्ही असे काय बोलताय? हे बघा, असं काही एक बोलू नका." त्यावर रुद्र म्हणत असतो, "नाही दादासाहेब, नाही आबासाहेब, नाही. मी अजिबात हे सगळं मान्य करणार नाहीये. कारण जबरदस्तीने लग्न केलेलं आहे. त्यामध्ये मन एकमेकांची जुळली नाहीत किंवा आणखी काहीच झालं नाहीये. मग हे लग्न मला नकोय. मग तुम्ही काय करणार आहेत? मी गिरिजाला इथे जबरदस्तीने नाही ठेवणार. मी त्यांना त्यांच्या माहेरी सोडून येणार आहे." असं रुद्र सांगत असतो. तेवढ्यातच नागेश्वर म्हणतात, "हे बघा, तुम्ही असं करू नका. जरा तरी ऐकून घ्या. तुम्ही काय बोलताय, काय नाही ह्या तरी गोष्टी तुम्हाला इथे समजतायत का? थांबा रुद्र." तेव्हा रुद्र म्हणत असतो, "नाही, माझा निर्णय झालेला आहे. काही जरी झालं तरी सुद्धा माझा जो निर्णय आहे तो मात्र मी इथे बदलणार नाही." असं त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे दत्तू हा मंदिरामध्ये जाऊन पोहोचलेला असतो आणि तो आता गिरिजेची वाट बघत असतो आणि आता इकडे तो म्हणत असतो, "गिरिजे, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी आता तुला एक गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजेच की इथे तू एवढ्या मोठ्या संपत्तीची मालकीण आहेस. तू तूच त्या घराची वारस आहेस आणि इकडे तो नागेश्वर फक्त आणि फक्त तुला 6 महिनेच त्या घरामध्ये ठेवणार आहे. पण मी मात्र इथे अजिबात असं होऊ देणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे त्या नागेश्वरचं सत्य तुला इथे मी सांगणारच." असं इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला काही गुंड तिथे आलेले असतात आणि त्या गुंडांना इथे पाहिल्यानंतर दत्तू ताबडतोब त्या मंदिरामध्ये आतमध्ये जातो आणि ते लोकं हसत असतात. एवढ्यातच आता आपण पाहतो की दत्तूला भीती वाटते. तो म्हणत असतो, "ही लोकं एवढ्या उशिरा इथे काय करतायत? ह्यांना काही माझ्याबद्दल समजलं तर नसेल ना? काही काही गोष्टी तर इथे समोर आल्या नसतील ना?" असा सुद्धा तो इथे विचार करत असतो. तेव्हा आपण पाहतो की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे दत्तू म्हणत असतो, "त्याचं काय आहे ना, इथे देवीच्या दर्शनाला आलो होतो आणि म्हणूनच मी इथे थोडा वेळ थांबणार आहे." तेवढ्यातच आता इकडे ती माणसं म्हणत असतात, "अरे एवढ्या रात्री देवीच्या दर्शनाला आलायस? काय मागतोयस काय देवीकडे?" तेवढ्यातच तो म्हणत असतो, "नाही, नाही, काही नाही. आपलं असंच देवी आईचं दर्शन करायचं होतं म्हणून मी इथे आलेलो आहे. बाकी काही नाही." ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलत असताना आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला ते जे काही माणसं आहेत ते दत्तूकडे पाहतात. तेव्हा दत्तूला थोडासा संशय येतो. आता दत्तूला ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा संशय आलेला असतो. त्यामुळे मंदिरामध्ये काही हळदीचा भंडारा असतो. तेव्हा काही हळदीचा भंडारा असताना आपण पाहतो की आता इकडे लगेचच जो दत्तू आहे, तो दत्तू मात्र तो भंडारा घेतो आणि तो भंडारा घेऊन त्या माणसांच्या अंगावरती तो उधळण्याचं काम करत असतो. आता त्या माणसाच्या अंगावरती
तो भंडारा उधळून तिथून तो पळ काढत असतो. आता तो पळत असतो तेव्हा ती माणसं त्याच्या मागे पळतात. आता त्या मंदिरामध्ये कोणीही नसतं. गिरिजा तिथे आलेली असते आणि गिरिजा तिथे आल्यानंतर आपण पाहतो की ती तिच्या बाबांना आवाज देत असते. ती म्हणत असते, "बाबांनी तर इथे मला बोलवलंय." मग बाबांनी इथे बोलवल्यानंतर आता बाबा कुठे गेलेले आहेत हीच गोष्ट मला इथे कळत नाही. बाबा कुठे असतील नेमकं असा ती विचार करत असते आणि तेव्हा बाबा, बाबा असा म्हणून आवाज देत असते. नेमके बाबा कुठे गेले असतील? काय झालं असेल? असा विचार मात्र तिच्या मनामध्ये आलेला असतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला जी वासंती आहे, ती वासंती रुद्रला खाली येताना पाहत असते आणि तेव्हा ती लगेच आता त्याच्या पाठीमागे येते. रुद्र मात्र खूप जास्त हतबल झालेला असतो. तो टेन्शनमध्ये असतो आणि तेव्हा वासंती त्याच्याकडे जाते आणि त्याला म्हणत असते, "रुद्र, काय झाले? तू बरा आहेस ना?" तेवढ्यातच रुद्र स्वतःचे अश्रू पुसतो आणि म्हणत असतो, "हो आईसाहेब, बोला ना, मी बरा आहे. मला बोलायचं होतं थोडंसं. चालेल? बोलू शकते का?" "हो, बोला ना. चालेल ना. काहीच हरकत नाही." तेव्हा आता आपण इकडे पाहतो की लगेचच वासंती म्हणत असते, "खरं तर तुम्ही आत्ता हा एवढा तडकाफडकी जो निर्णय घेतलाय, तो मात्र मला काही पटलेला नाही आहे. हे बघा, तुम्ही आता एका पवित्र नात्यामध्ये, पवित्र बंधनामध्ये अडकलेला आहात. तुम्ही गिरिजासोबत लग्न केलेलं आहे आणि गिरिजासोबत लग्न केलंय, तर मग तुम्ही असं कसं वागू शकता?" तेव्हा तो म्हणत असतो, "हे नातं जबरदस्तीचं आहे आणि ह्या जबरदस्तीच्या नात्यामध्ये मला अडकून राहायचं नाही आईसाहेब." आणि तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, "पण मला एक गोष्ट सांगा, तुमचं गिरिजावर प्रेम होतं ना? प्रेम आहे ना? मग तरीसुद्धा तुम्ही अशी माघार कशी काय घेऊ शकता?" आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला दत्तू हा पळत असतो आणि दत्तू पळत असताना ती गुंडसुद्धा त्याच्या मागे पळत असतात. आता गिरिजासुद्धा शोधण्याचं काम करत असते. "बाबा, बाबा" म्हणून आवाज देत असते. ती सुद्धा त्याच अंधाऱ्या रात्री इकडे-तिकडे धावत तिच्या बाबांना शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. पण दत्तू मात्र तिला आत्तापर्यंत कुठेही सापडलेला नसतो. तर आता आपण पाहतो की इकडे वासंती म्हणत असते, "मग मला एक गोष्ट सांगा, तुमचं दोघांचं लग्न झालं नसतं आणि तुमचं गिरिजावर प्रेम आहे, ही गोष्ट तुम्हाला तिला सांगायची असते, तर मग तुम्ही काय केलं असतं? असेच प्रयत्न सोडून दिले असते का? तुमच्या मनामध्ये तिच्यावरच तिच्याविषयी असलेल्या भावना, तिच्यावर असलेलं प्रेम हे सांगण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न केलेच असते ना. मान्य आहे तिचं तुमच्यावर प्रेम नाही आहे, पण तुमचं तर तिच्यावर प्रेम आहे ना. मग तुम्ही ते तिला सांगितलंय का? तुम्ही तर तिच्यावर लग्नाअगोदरपासूनच प्रेम करत होतात ना, करत आहात ना. मग तुम्ही ही गोष्टी तिला सांगण्याचा का प्रयत्न केला नाही?" त्यावर तो म्हणत असतो, "आईसाहेब, त्यांच्यासाठी तो फक्त एक लग्नाचा करार आहे आणि त्यांनी मला ती अगोदर गोष्ट सांगितली नाही. त्यांनी मला ती गोष्ट अगोदर सांगायला हवी होती, पण त्यांनी तसं केलं नाही." असं रुद्र म्हणत असतो. तेवढ्यातच आता इकडे वासंती म्हणत असते, "हो, सगळं काही खरं आहे. पण मला असं वाटतंय की तुम्ही ह्या पवित्र नात्याला पुन्हा एकदा संधी द्यायला हवी. तुम्ही ह्या नात्यामध्ये बांधले गेला आहात. ह्या नात्यामध्ये विश्वास, त्याचबरोबर तुमची भावना महत्त्वाची आहे. पण आईसाहेब, त्या कराराचं काय? तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा." असं ती म्हणत असते. तर इथे दुसऱ्या बाजूला आता गिरिजा "बाबा, बाबा" म्हणून आवाज देत असते. आजूबाजूला काहीतरी होतंय याचा तिला संकेत मिळत असतो. दुसऱ्या बाजूला मात्र दत्तू खूप वेगाने पळत असतो. त्याला फक्त त्या गुंडांच्या तावडीतून वाचायचं असतं. पण बघा ना, शेवटी काळाने घाला घातलेलाच असतो. दत्तू पळत असतानाच आता इकडे मात्र नागेश्वरच्या तावडीत तो सापडतो. गुंडांच्या तावडीतून सुटलेला दत्तू नागेश्वरच्या तावडीत सापडतो. नागेश्वर मात्र लगेचच आता दत्तू दिसल्याबरोबर त्याच्या पोटामध्ये सुरा खूप असतो. दत्तू घामाने अगदीच त्याला घाम आलेला असतो. दत्तूच्या पोटात सुरा गेल्यामुळे रक्त आलेलं असतं. दत्तू घाबरलेला असतो, विव्हळत असतो, रडत असतो, "गिरिजा, गिरिजा" म्हणून आवाज देत असतो. पण नागेश्वरसारख्या हैवानाला मात्र कसल्याही गोष्टीची काळजी नसते. त्याला फक्त आणि फक्त पैसा, प्रॉपर्टी, नाव ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रस असतो. नागेश्वर म्हणत असतो, "अरे, तुझं एवढ्या लवकर मरण येईल असं मला वाटलं नव्हतं. ज्यांना माझं ह्या नागेश्वरचं सत्य समजलं त्यांना मी ढगामध्ये पाठवण्याची पूर्ण व्यवस्था केलीच आहे. तुला माझं सत्य समजायला नको होतं.
आणि तू जे सत्य समजलंय ते सत्य तू तुझ्या पोरीपर्यंत लगेच पोहोचवणार होतास. नाही 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 नाही, हे मी असं कसं होऊ देणार होतो. असंच आता इथे नागेश्वर बोलत असतो आणि तेव्हा दत्तू मात्र खाली जमिनीवर कोसळलेला असतो. आता बघ, तुला मी ढगामध्ये पाठवलेलं आहे, पण लवकरच तुझ्या पोरीला सुद्धा मी 6 महिन्यामध्ये ढगामध्ये पाठवणार आहे, असं तो बोलतो आणि तिथून निघून जातो. तर आता आपण पाहतो की इकडे गिरिजा तिच्या बाबांना शोधत शोधत आलेली असते. समोर तिच्या बाबाला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पाहते, धावतच जाते. बाबा 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 असं ती करत असते. बाबा उठा ना बाबा, काय होतंय तुम्हाला बाबा? हे सगळं कोणी केलंय बाबा? तुम्हाला मला काहीतरी सांगायचं होतं ना बाबा, बाबा प्लीज उठा ना, असं गिरिजा म्हणत असते, रडायला लागलेली असते. तेव्हा दत्तूच्या अंगामध्ये थोडासा त्राण शिल्लक राहिलेला असतो. तेव्हा ते गिरिजा असं म्हणत असतात. दुसऱ्या बाजूला नागेश्वर त्याच्या गुंडांसोबत असतो आणि तो म्हणत असतो, आमच्या सुनबाईला गावकऱ्यांची गरज आहे. गावामध्ये ही बातमी ताबडतोब पोहोचवा आणि ताबडतोब इकडे बोलावून घ्या. आता शेवटी इकडे जो काही दत्तू आहे त्याने मात्र त्याचे प्राण गिरिजेच्या मांडीवरच सोडून दिलेले असतात आणि शेवटचा निरोपसुद्धा या जगातून घेतलेला असतो. आता गिरिजा रडण्याचा खूप प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, असं कोण असेल, कोणी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात? माझ्या बाबांना माझ्यापासून दूर करण्याचा कोणी प्रयत्न केलाय? असं कसं होऊ शकतं? ह्या सगळ्या गोष्टी कोणी केल्या असतील? असा विचार ती इथे करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर ती म्हणत असते, बाबा उठा ना हो, का असं करताय? बाबा प्लीज उठा ना हो, तुमच्या गिरिजाला तुम्ही सोडून जाऊ नका. मी मोनूला काय सांगणार आहे? मी मोनूला कुठल्या तोंडाने सांगू की बाबा गेले आहेत? मी मोनूला काय सांगू बाबा? बाबा प्लीज तुम्ही उठा ना हो, असं म्हणून ती त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असते. ह्या गिरिजाला तुम्ही पोरकं करून जाणार आहात का? ह्या गिरिजाला तुम्ही असं सोडून जाणार आहात का बाबा? बाबा प्लीज तुम्ही माझं ऐका ना, असं सोडून जाऊ नका ना, म्हणून रडत असते. आता रडत असताना मात्र इकडे तिला खूप जास्त त्रास होत असतो. कारण आत्ता नुकतंच लग्न झालंय आणि लग्न झाल्यानंतर लगेचच तिचे बाबा ह्या जगातून तिला सोडून गेले आहेत. तिला पोरकं केलंय, मोनूला पोरकं केलंय, ह्या सगळ्या गोष्टी तिला आता इथे खूप त्रासदायक ठरत असतात. आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की जो काही आता आपला जो दत्तू आहे, दत्तूने मात्र जाता जाता गिरिजासाठी एक पुरावा ठेवलेला असतो. कारण त्याने त्या जमिनीवर काही आकडे लिहिलेले असतात आणि ते आकडे मात्र गिरिजा पाहत असते आणि ते आकडे असतात 3-1-1-2 असे आकडे ते लिहिलेले असतात. आणि हे आकडे नेमके काय आहेत? 3-1-1-2 म्हणजे नेमकं काय? असा गिरिजा विचार करत असते आणि ती हे सगळं कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करणार असते. 3-1-1-2 म्हणजे नेमकं काय? ह्या सगळ्या गोष्टींचा गिरिजा मनामध्येच विचार करत असते. आता नागेश्वर म्हणत असतो, जा रे पोरांनो, ताबडतोब गावातली लोकं जमा करा, कारण आमच्या सुनबाईंना आधार देण्यासाठी आणि तिच्या बापाला इथे शेवटचा निरोप देण्यासाठी गावकऱ्यांची गरज पडणार आहे. दत्तू गेला म्हणून अख्ख्या गावामध्ये तुम्ही ही चर्चा करा. चला ताबडतोब कामाला लागा, असं नागेश्वर आता बोलत असतो. इकडे मात्र आता गिरिजेच्या मांडीवर दत्तूचा चेहरा असतो आणि ती हे सगळं काही उघड्या डोळ्यांनी पाहतच असते, रडत असते. बाबा तुम्ही मला असं सोडून जाऊ शकत नाहीयेत, का केलंय असं? तुम्ही का केलंय? कोण तुमच्या जीवावर उठले? कोणी मारले तुम्हाला? असा प्रश्न ती इथे विचारत असते. तर आता प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी मात्र दत्तू गेला हे आता सगळ्या गावामध्ये पसरलेलं असतं, रुद्रला समजलेलं असतं आणि आता दत्तूला अग्निडाग देण्याची वेळ आलेली असते. इकडे गिरिजा बसलेली असते, सगळी काही तयारी इथे सुरू असते. जो रुद्र आहे तो मात्र गिरिजाकडे पाहतच असतो. आत्ता नुकतंच लग्न झालेली गिरिजा, आत्ता तिच्यासोबत एवढं मोठं दुःख झालंय, ह्याच विचारामध्ये रुद्रसुद्धा असतो. आता इकडे सगळी तयारी केलेली असते. आता गुरुजीसुद्धा आलेले असतात आणि तेव्हा गिरिजाला आठवत असतं कशा पद्धतीने एक नाणं तिने जिंकलेलं होतं आणि तेव्हा ते नाणं जिंकल्यानंतर इथे दत्तू म्हणत असतो की माझी गिरिजा खूप नशीबवान आहे. ती नशीबवान आहे कारण तिला नाणं मिळालेलं आहे, म्हणून इकडे त्याला आनंद झालेला असतो. आता गिरिजाचं लग्न ठरल्यानंतर आठवणी साठवायच्या आहेत आणि आठवणी साठवायच्यात म्हणूनच इथे आता गिरिजाने
तुला घास भरवलेला असतो. ज्या दिवशी लग्न असतं त्या दिवशीसुद्धा आपण पाहतो की इकडे गिरिजाला तिच्या काही जुन्या आठवणी, त्या वस्तू हे सगळं काही आणून देण्याचं कामसुद्धा इथे आता दत्तूने केलेलं असतं आणि हे सगळं सगळं काही आता इकडे गिरिजाला आठवत असतं. बाबा तुम्ही असे का सोडून गेलायत? काय उत्तर देणार आहे आता मी मोनूला? आम्हाला कोण सावरणार आहे बाबा? तुम्ही असं का वागलायत बाबा? का असं केलेलं आहे तुम्ही? बाबा बोला ना बाबा प्लीज, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला गिरिजाच्या बाबांना नेमकं कोणी मारलेलं असेल हा विचार तिच्या मनामध्ये आलेला असतो. तर आता इकडे गुरुजी म्हणत असतात त्यांच्या मुलाला बोलवा अग्निडाग देण्यासाठी. तेव्हा गावकरी म्हणत असतात खरं तर इथे त्यांचा मुलगा खूप छोटा आहे आणि तो छोटा असल्याकारणाने त्यांना आपण इथे आणलं नाही आहे असं सांगण्यात येतं. हे सगळं सांगितल्यानंतर आता गुरुजी म्हणत असतात मग रुद्रप्रताप एक काम करा, तुम्ही या घरचे जावई आहात, म्हणजे दत्तूचे जावई तुम्ही आहात. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही आता अग्निडाग दिला तरीसुद्धा चालेल असं ते म्हणतात आणि तेव्हा लगेच आता रुद्र पुढे होतो. अग्निडाग देण्यासाठी तो पुढे झालेला असतो. तेवढ्यातच आता गिरिजा उठून उभी राहते आणि ती म्हणत असते थांबा 1 मिनिट, तुम्ही असं नाही करू शकत. जरी त्यांचा मुलगा जिवंत नसला तरीसुद्धा त्यांची ही मुलगी जिवंत आहे. एक मुलगी ह्या चितेला अग्निडाग देऊ शकते ना? तेवढ्यातच गुरुजी म्हणत असतात पण मुलीनं हे करणं योग्य आहे का? तेवढ्यातच आता रुद्र म्हणत असतो का नाही, नक्कीच तुम्ही अग्निडाग देऊ शकता, कारण एक मुलगी म्हणून माझं ते कर्तव्य आहे. आता मुलगा जरी लहान असला तरीसुद्धा एक मुलगी म्हणून मला हे कर्तव्य पार पाडायचं आहे आणि माझ्या बापाला मला स्वतःच्या हाताने अग्निडाग द्यायचा आहे असं ती म्हणत असते आणि तेव्हा लगेच आता ती पुढे येते. पुढे आल्यानंतर रुद्राच्या हातामधून जळती जी मशाल आहे ती घेते आणि ती जळती मशाल घेऊन दत्तूच्या प्रेतासमोर येत असते, त्या चितेसमोर येत असते आणि म्हणत असते ह्या अग्नीची शपथ घेऊन सांगते बाबा, ज्यांनी कोणी तुम्हाला मारलं आहे ना त्या राक्षसाला शोधून काढेल आणि त्याला शिक्षा देईल आणि त्याला शिक्षा दिल्यानंतर जोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही, जोपर्यंत त्याची अवस्था तुमची जशी अवस्था केली तशी करत नाही, तोपर्यंत मात्र मी शांत बसणार नाही असं आता इथे गिरिजाने सांगितलेलं असतं. आता प्रेक्षकांनो गिरिजाने ही चितेला अग्नी देतानाच ही शपथ घेतलेली असते आणि ही शपथ मात्र ती इथे पूर्ण करणारच असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र हे सगळा विधी पूर्ण झालेला असतो. तर आजच्या भागामध्ये एवढंच. भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे, कारण सगळे विधी हे सगळं पूर्ण झाल्यानंतर आता मोनू घरी आलेला असतो आणि मोनू घरी आल्यानंतर तो म्हणत असतो आता मी घरी जाऊ, पण घरी मी कोणाकडे जाऊ, कोणाकडे जाऊ आणि घरी गेल्यानंतर काय करू हेच मला समजत नाही ग ताईडे. मला तर घरी जायला कोणीच नाही आता, बाबा नाही आहेत, तू इथे लग्न करून आलीस, मग मी घरी कोणाकडे जाऊ ग, असं तो म्हणत असतो. तेवढ्यातच आता तिथे रुद्र येतो आणि रुद्र तिथे आल्यानंतर तो म्हणत असतो तुला कुठेही जायची काही गरज नाही आहे, तू का जाणार आहेस घरी? आजपासून इथेच तू तुझ्या तायडीबरोबर याच घरामध्ये राहणार आहेस, समजलं? असं इथे तो सांगत असतो आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवत असतो. तेव्हा मात्र गिरिजा ही त्याच्याकडे पाहतच असते. तिला खूप आनंद झालेला असतो की आज मात्र जो रुद्र आहे तो अशा पद्धतीने तिच्या आणि तिच्या भावाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे. रुद्रचं एक वेगळंच रूप आता इथे गिरिजासमोर आलेलं असतं. पण प्रेक्षकांनो हे जरी तेवढं असलं तरीसुद्धा आता रुद्रचं प्रेम गिरिजाला समजेल का? दुसऱ्या बाजूला गिरिजा तिच्या बाबांच्या फोटोसमोर उभी असते तर तिथे नागेश्वर येतो आणि तो म्हणत असतो पण मला एक गोष्ट सांगा, एवढ्या रातच्याला दत्तूने तुम्हाला तिकडे बोलवलं होतं म्हटल्यावर नक्कीच तसं काहीतरी काम असेल. असं काय काम होतं की एवढ्या रातच्याला तुम्हाला दत्तूने फोन केला आणि मंदिरामध्ये भेटायला बोलवलं? काय सांगायचं काय होतं त्याला तुम्हाला? असं त्याने प्रश्न विचारल्यानंतर गिरिजा म्हणत असते 1 मिनिट, बाबांनी मला फोन केला होता आणि त्यांनी मला मंदिरामध्ये भेटायला बोलवलं होतं, ही गोष्ट फक्त त्यांना आणि मलाच माहिती होती. ही गोष्ट तर इथे आम्हा दोघांव्यतिरिक्त कोणालाच माहिती नव्हती. मग आत्ता तुम्ही हे सगळं कसं काय बोलू शकता?
तेच मला कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता मात्र गिरिजेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असतो, की माझ्या बाबांच्या मरण्यामागे ह्या माणसाचा तर काही हात नसेल ना? ह्या नागेश्वरनी तर माझ्या बाबाला मारलं नसेल ना? असा प्रश्न तिच्या मनामध्ये येतो आणि तिने ती शपथ घेतलेली तिला आठवते. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.